धन्यवाद सभापती महोदय. मान्य सभापती महोदय, 10 मार्च रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचा सन 2025-26चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य एक प्रगतिशील राज्य असून यामध्ये कृषी, उद्योग, शिक्षण, क्रीडा इत्यादी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र राज्याची विकासाची गती वाढविण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याकरिता मी शासनाचे मनापासून अभिनंदन करतो. सन्मान्य सभापती महोदय, या शासनाने महिला सशक्तीकरण असो, उद्योग, सिंचन अशा अनेक बाबीवर भरीव तरतूद केलेली आहे. त्यामुळे आपल्या राज्याची विकासाची गती आणखीन वाढेल. सभापती महोदय, या अंदाजपत्रकात अनेक धोरणे बघायला मिळाली. त्यामध्ये औद्योगिक धोरण असेल, इलेक्ट्रॉनिक्सचे धोरण असेल, अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण असेल इत्यादी. मात्र शैक्षणिक क्षेत्राबद्दल ठोस असे धोरण यात आढळून आलेले नाही. सन्मान्य सभापती महोदय, शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केलेले आहेत, परंतु त्यामध्ये हे अनेक त्रुटी आहेत. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना समाजातील सर्व स्तराचा विचार करणे आवश्यक आहे. सभापती महोदय, या अंदाजपत्रकात शिक्षण क्षेत्रासाठी 3496 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. ही अत्यंत तुटपुंजी तरतूद आहे. सभापती महोदय, शासन नेहमी शिक्षणाला दुय्यम स्थान देत आलेले आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे आज आपण बघत आहे शिक्षणाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. सभापती महोदय, मराठी शाळा टिकणे आवश्यक आहे, कारण मराठी शाळांमध्ये खऱ्या अर्थाने मूल्य शिक्षण दिले जाते. आज ज्या मूल्याचे अधपतन होत आहे, समाजामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. हे कुठेतरी दर्जेदार शिक्षण नसल्यामुळे किंवा शिक्षणाच्या अभावामुळे झालेले आहे. हे शासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे. सभापती महोदय, शिक्षण चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व घटकांचे सशक्तीकरण होणे आवश्यक आहे. सभापती महोदय, यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक होय. आज जवळपास 60,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे अनुदान टप्पा वाढीच्या प्रतीक्षेत होते, परंतु शासनाने त्यांची घोर निराशा केलेली आहे. शासनाने योजनांसाठी हजारो कोटींची तरतूद केली, याबद्दल नाराजी नाही. मात्र जे खऱ्या अर्थाने पिढी घडवणारे आहेत त्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. सन्मान्य सभापती महोदय, अनुदानाचा टप्पा वाढीचा निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित झाला. हा निर्णय प्रत्यक्षात येण्याकरता शिक्षक समन्वय संघाच्या वतीने 56 दिवस आंदोलन करण्यात आले. आजही त्यांचा संघर्ष सुरू आहे. महिला दिनी महिला शिक्षिकांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासून आंदोलन केले. यापेक्षा दुःखद काय असू शकते. परंतु शासनाने त्यांच्या प्रति संवेदनशीलता दाखवलेली नाही. मी शासनाला विनंती करतो की आपण या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशीलता बाळगून तात्काळ अनुदान टप्पा वाढ करून द्यावी, म्हणजे त्यांना दिलासा मिळेल. सन्मान्य सभापती महोदय, शिक्षण क्षेत्राकडे शासन अनुत्पादित क्षेत्र म्हणून पाहते, परंतु खरं उत्पादन जर असेल तर एक चांगला तरुण, एक चांगला नागरिक, एक चांगला मानव निर्माण करणे हे आहे. त्यांच्याच भरोशावर हे राज्य, हा देश टिकतो. त्यामुळे त्यांना चांगलं शिक्षण मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने शिक्षणासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. सन्मान्य सभापती महोदय, शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजना, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, सिंचनासाठी भरीव तरतूद अशा अनेक बाबी अभिनंदनीय आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला अयोग्य भाव हे या ठिकाणी निश्चित करण्यासारखे आहे. सभापती महोदय, शासनाने या अंदाजपत्रकात त्या मालाला योग्य भाव मिळण्याकरता कुठलीही तरतूद केलेली नाही. सभापती महोदय, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना सौर ऊर्जा दिली जाते त्याच पद्धतीने खाजगी अनुदानित शाळेतील सौर पॅनल देऊन त्या शाळांना विजेचा खर्च कमी करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे या शाळांना सौर ऊर्जा पॅनल उपलब्ध करून दिले पाहिजेत, असे मला या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मांडावेसे वाटते. सन्मान्य सभापती महोदय, शासनाने या राज्याला विकसित करण्यासाठी भांडवली गुंतवणूक, रस्ते, शक्तीपीठ, महामार्ग, मेट्रो प्रकल्प, भुयारी महामार्ग, विमानतळे इत्यादी अनेक क्षेत्रात भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. शेवटी मी शासनास एवढीच विनंती करतो की आपण शिक्षणाचे महत्त्व समजून कॉन्व्हेंट किंवा स्वयंअर्थसहित शाळांना वारेमाप मान्यता देऊन आपले हात झटकण्याचा प्रयत्न करू नये. ज्या मराठी अनुदानित शाळा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित आहे त्यांचे जतन होणे आज आवश्यक आहे. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण
येणाऱ्या काळामध्ये शिक्षणासाठी अशी ठोस पावले उचलावीत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.